बघा मगाशी आपण कोडं पाहिलं होतं. मी एक शेळी 8,000 विकत घेतली होती, हो ना, आणि विकली कितीला? 10,000. मग याच्यामध्ये माझा फायदा झाला का तोटा? फायदा. त्यालाच गणिती भाषेमध्ये म्हणायचं नफा. काय म्हणायचं? नफा. जेव्हा आपण खरेदी केलेली जी किंमत असते वस्तूची त्याच्यापेक्षा विक्री किंमत जास्त असते तेव्हा फायदा होतो, म्हणजेच नफा होतो. मला 2,000 एक्स्ट्रा मिळाले का नाही? माझे गेले किती? 8,000 आणि मिळाले किती? 10,000. म्हणजे मला 2,000चा नफा झाला. बरोबर. नंतर मी काय केलं होतं? ती शेळी कितीला घेतली होती? परत 11,000ला खरेदी केली आणि विकली कितीला? 13,000ला विकली. ही माझी खरेदी किंमत आणि ही आहे माझी विक्री किंमत. मग या गणितात पण मला फायदा झाला का तोटा? फायदा म्हणजेच नफा. काय झाला? मग मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, या पूर्ण व्यवहारामध्ये मला नफा झाला का तोटा? नफा. पूर्ण व्यवहारामध्ये तुम्ही मला सांगितलं होतं किती झाला मला नफा? 4,000. बरोबर. तुम्हीच सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये. मग हे 4,000 उत्तर आलं कसं हे आपण गणिती भाषेत शिकतोय, हो की नाही? म्हणजेच खरेदी किंमत, ह्याला म्हणायचं खरेदी किंमत आणि ह्याला म्हणायचं विक्री किंमत. काय म्हणायचं? विक्री किंमत. जेव्हा खरेदी किंमत विक्री किंमत पेक्षा कमी असते किंवा विक्री किंमत खरेदी किंमत पेक्षा जास्त असते तेव्हा होतो नफा. बघा आता मी या दोघांची बेरीज केली, 8,000 आणि 11,000 किती झाले? बोला. 19,000. आणि मी विक्री किंमत बघा माझी 10 आणि 13,000 किती झाले? 23,000. मग ही संख्या मोठी झाली का नाही? म्हणजेच काय, माझी खरेदी किंमत पेक्षा विक्री किंमत जास्त आली. बरोबर. विक्री किंमत जास्त आली म्हणजे माझा झाला नफा. मग बघा 19,000 आणि 23,000 कितीचा फरक आहे? 23,000 मधून मी 19,000 वजा केले. सांगा. बरोबर 4,000. मग गणिती भाषेत माझं उत्तर आलं, मला झाला नफा किती? 4,000 रुपये. समजलं का आता गणित? आणि याच्या उलट तोटा. तोटा म्हणजे नुकसान. मी जर ती बकरी 11,000ला घेऊन जर 10,000ला विकली असती, माझे पैसे कमी झाले का नाही? 11,000तून माझे 10,000 माझा मी खरेदी केलेल्यापेक्षा मला 1,000 कमी पडले का नाही विक्री किंमतीमध्ये? मग त्याला म्हणायचं तोटा. काय म्हणायचं? त्याच्यावरची पण अजून आपण गणित घेऊया. तोपर्यंत एवढं समजलं का सांगा मला? नफा समजला? ठीक आहे.